चौकशी होत असताना पोलीस अधिकारी, राजकीय पक्षाचे जे नेते आहेत यांच्यावर पूर्णपणे कडक कारवाई झाली पाहिजे। एखाद्या थातूर मातूर कॉन्स्टेबलला बळी देऊन होणार नाही। यातला पीआय महाडिक असतील, माजी खासदारांचे पीए असतील, मी तर म्हणेल माजी खासदारांना सुद्धा याच्यात आरोपी केलं पाहिजे, कारण हे काम त्यांचं नाही। अशा पद्धतीनं अशा केसमध्ये कोणत्याही अधिकाऱ्यांना मेडिकल फिट अनफिट असेल तर याला आणखी अथॉरिटी आहे ना, याला आणखी अथॉरिटी आहे ना। 2-2 दिवस कोणताही डॉक्टर कोणत्याही पेशंटला ऍडमिट नाही करून घेत, उलट त्यांना फिट करून सोडलेलं कधी बरं असतं बऱ्याच वेळेस, कारण डॉक्टरांना तर खऱ्या अर्थानं बेडचे प्रॉब्लेम्स आहेत, उपचाराचे प्रॉब्लेम्स आहेत बऱ्याच ठिकाणी, आणि त्यामुळे पोलिसांचे आरोप स्वतःची कातडी बचावण्यासाठी आहे। पोलीस डॉक्टर नाही आहे, पोलीस आहे। डॉक्टरांनी डॉक्टरांचं काम केलं, मग पोलीस कोण ठरवणार आहे फिट का अनफिट? पोलीस ठरवणारे थोडी डॉक्टर आहेत ना, सरकारने नेमलेले ना, त्या पास झालेल्या आहेत ना, शिकलेल्या आहेत ना, त्याच्यावर काय असेल तर त्या तक्रारी केल्या पाहिजे। परंतु जाणीवपूर्वक रात्री 12-12 वाजता एखाद्या महिला अधिकाऱ्यांना फोन करून अशा पद्धतीनं दबाव आणणं हा सुद्धा चूक आहे, हा सुद्धा महिलावर अन्याय अत्याचाराचा प्रकार आहे। मग त्यांनी आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणं हा दुसरा प्रकार आहे। आणि म्हणून पोलीस काही जरी म्हणत असतील तरी या सगळ्या पीआयवर सुद्धा सगळ्यात आधी ते महाडिक कोण आहे त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे। हे खासदारांचे पीए यांच्यावर गुन्हा दाखल, आणि मी तर म्हणतो खासदार माजी खासदारांना सुद्धा आरोपी केलं पाहिजे। महाडिकांना हे सगळं प्रकार अगोदर माहिती होतं असं म्हणायचं की महाडिकांनी याकडे दुर्लक्ष केलं? महाडिकांना दिलेले पत्र इथं आहेत आधीपासूनचे, त्यामुळे दुर्लक्ष केलं। आज किती तारीख आहे? 26 आहे। परवा त्यांनी आत्महत्या केलेली आहे। त्याच्या आधीचे पत्र मी तुम्हाला मुद्दाम दाखवले ना, हे पत्र कितीचे? 19/6चं आहे। यात म्हणजे 6 म्हणजे जून महिना। नंतर त्यासाठी आठवण करून दिली त्यांनी की या चौकशीचं काय झालं, त्याचं सुद्धा पत्र त्यांनी समजा जून, जुलै, ऑगस्टमध्ये दिलेलं आहे। दोन्ही पत्र दिले त्यांनी, मग आठवण करून दिली ना त्यांना। याच्या ज्याचे हात एखाद्या महिलेच्या भगिनीच्या आत्महत्येत गुंतलेले आहेत, मी मुख्यमंत्र्यावर बिलकुल टीका करणार नाही। सांगेल की मुख्यमंत्र्याच्या विषयी आम्हाला आदर आहे, आणि आदर असताना मी त्यांना हेच आव्हान। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।